काय छान झाले आहेत गुलाबजामुन. बघा किती छान दिसत आहेत. हे गुलाबजामुन आपण गाजरापासून बनवलेले आहेत. यासाठी मी 5 गाजर घेतलेले आहेत. गाजर छान लाल कलरचे घ्यायचे आहे. गाजर छान शिलून धुवून घ्यायचे आहेत आणि त्यांना छान छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत. बघा मी दाखवत आहे अशा प्रकारे छान छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत. आणि कट झाले की छान आपण मिक्सर भांड्यामध्ये टाकून छान बारीक करून घेणार आहोत. अशा छान आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे मी मिक्सरला टाकून छान वाटून घेणार आहेत. छान बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचे आहेत. छान पेस्ट होण्यासाठी मी 1 कप दूध टाकणार आहेत. बघा आणि छान बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचे आहेत. म्हणजे गाजराचे तुकडे राहू देऊ नका. बघा छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी याला एका पॅनमध्ये ट्रान्सफर करणार आहे. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि आता आपण गाजरचं बॅटर बारीक केलेले आहे ते पॅनमध्ये टाकून घेणार आहोत. पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. बघा कलर पण किती छान दिसत आहे. आपण कोणताही कलर वापरलेला नाही. आता यामध्ये आपण पुन्हा 1 कप दूध टाकणार आहोत. बघा 2 कप दूध आता आपण टाकलेलं आहे. बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे गाजरामध्ये दूध. आता आपण यामध्ये 1 कप रवा टाकणार आहेत. रवा बारीक टाकायचा आहे. मोठा असल्यास मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा आहे. 2 कप दूध 1 कप रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता थोडं गोड होण्यासाठी आपण 1 चम्मच साखर टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर पूर्ण घट्ट होईपर्यंत छान त्याला खालवर करत रव्याच्या गुठळ्या मोडत मोडत शिजून घ्यायचं आहे. पूर्ण बॅटर एकजीव झालं पाहिजे. बघा छान मिक्स करत करत आपलं बॅटर शिजून घ्यायचं आहे. बॅटर शिजायला जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटात आपलं बॅटर छान घट्ट व्हायला लागतो. बघा आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपलं बॅटर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बघा आणि आता हे बॅटर आपण एका भांड्याने झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपलं बॅटर कोरडं होणार नाही, सॉफ्ट राहील. आता बघा आपण साखरेची चाचणी करून घेणार आहोत. 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी याची चिपचिपी चाचणी करून घ्यायची आहे. 1 तारी किंवा 2 तारी चाचणी आपल्याला बनवायची नाही. साखर इगरला की 3 ते 4 मिनिटासाठी फक्त शिजून घ्यायचं आहे आणि चिपचिपी चाचणी करून घ्यायचं आहे. आताला चिपचिपं लागलं की गॅस बंद करायचा आहे. जास्त शिजवायचं नाही. बघा आता आपली चाचणी तयार झालेली आहे. बघा आता आपलं बॅटर पण थोडं थंड झालेलं आहे. जास्त थंड पण नाही. कोमट बॅटर असतानाच आपण त्याचे छान गोळे बनवून घेणार आहोत. गोळ्या पण आपल्या आकारानुसार बनवू शकता. बघा मी आपल्या लिंबाच्या आकाराचे बनवत आहे. बॅटर कोमट असताना बनवल्यामुळे आपण जे बॉल बनवतो त्याला क्रॅश पडत नाही आणि सॉफ्ट बनतात. हाताला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता बनवताना तुम्हाला आवश्यकता भासल्यास. बघा किती छान अशा प्रकारचे झाले आहे. आपण कोणताही कलर वापरला नाही तरी कलरला किती छान दिसत आहेत. आता आपण एक कढई ठेवली आहे. कढईत छान तेल तपू दिलं. तेल तपल्यावरच आपल्याला एक एक करत आपले गुलाबजामुन सोडायचे आहेत. बघा गॅस मिडियम ठेवायचा आहे. गुलाबजामुन छान आतपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघा छान खालवर करत चौ बाजूने छान ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. गॅस कुठेही मोठे करायचा नाही. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. छान आतपर्यंत गुलाबजामुन भाजले पाहिजे. कच्चे राहिले नाही पाहिजेत. बघा किती छान आपण गुलाबजामुन तळून घेत आहोत. बघा अशा प्रकारचे गुलाबजामुन झाले की आपण त्याला लगेच काढून घेणार आहोत. बघा आता लगेच मी राहिलेले गुलाबजामुन पण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. बघा सर्व गुलाबजामुन टाकले आहेत. बघा ते पण असेच छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेणार आहे छान मिडियम गॅसवर. अशा प्रकारचे मी सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. बघा छान
आणि गरम गरम असतानाच पाकामध्ये टाकायचे आहे. पाक पण आपला थोडा कोमटच आहे, ज्यामुळे आपले गुलाबजामुन लवकर सॉफ्ट होतील आणि खाण्यासाठी लवकर रेडी होतील. बघा मी पूर्ण गुलाबजामुन टाकलेले आहेत आणि याला 2 तासासाठी सॉफ्ट होण्यासाठी ठेवलेले आहेत. बघा 2 तासानंतर आपले गुलाबजामुन किती छान सॉफ्ट झालेले आहेत, किती स्मूथ दिसत आहेत. बघा बघा दिसता क्षणी पूर्ण पाक गुलाबजामुनने अब्सॉर्ब करून घेतलेला आहे. आता आपला गुलाबजामुन खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत. बघा किती सॉफ्ट दिसत आहेत, जसे मार्केटचे आणि आपण जसे खव्याचे बनवतो तसेच झालेले आहेत. बघा आणि खायला पण तसेच लागतात आणि आपला पाक पण किती छान आतपर्यंत मुरलेला आहे आणि दिसायला पण किती छान आणि सॉफ्ट दिसत आहेत. आपण कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही तरी पण किती छान कलर आलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे, किती सॉफ्ट आणि सुंदर झालेली आहे. अशाच तुम्हाला जर रेसिपी पाहायला आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा. थँक्यू.